नमस्कार मित्रांनो, आज आपण आपल्या शिवात्मा फिटनेस या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आलो आहे नवीन विषय घेऊन. आपल्या शिवात्मा फिटनेस जे आपलं वेलनेस सेंटर आहे, शिवात्मा हेल्थ केअर म्हणून जेजुरी येथे, आणि आपला चॅनल यूट्यूबला आहे शिवात्मा फिटनेस म्हणून. या वेलनेस सेंटरच्या माध्यमातून आपण लोकांना आरोग्य देतो आहे आणि जेजुरी तालुका पुरंदर जिल्हा पण या ठिकाणी हे वेलनेस सेंटर कार्यरत आहे. तर त्या माध्यमातून लोकांना विविध विषयावर नॉलेज आणि विविध विषयावर प्रकाश टाकण्याचं आपण काम करतो. साधारणतः आपल्या चॅनलवर आपण 13 ते 14 व्हिडिओ बनवलेत आणि प्रत्येक व्हिडिओचे व्ह्यूज 50, 60, 70, 80च्या पुढंच आहेत आणि अल्पावधीतच आपण एक सव्वा महिन्यात 1500 व्ह्यूज पूर्ण केलेत. ही खूप मोठी बाब आहे. ना की आपण व्हिडिओ एडिट करतो आहे, ना थंबनेल करतो आहे, की ना की काय मोठा खर्च करतो आहे. व्हिडिओ आकर्षक बनवण्यासाठी जे काय बाकीच्या गोष्टी केल्या जातात ते काहीच करत नाही. जनरल व्हिडिओ आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड यूट्यूबला अपलोड, एकदम साधी पद्धत आहे. फक्त तो डाटा अपलोड करताना काय येईल तो तेवढाच खर्च. फक्त एकच आहे, लोकांना सेवा नॉलेज, हे आपलं ध्येय आहे. 1500 व्ह्यूज आपले पूर्ण झालेत. 29 तारखेला म्हणजे आज तारीख आहे साधारणतः 10, 1.5 ते पावणे 2 महिने झाले आणि ह्या पद्धतीनं आपलं काम चालू आहे. चला, आज आपण एक नवीन विषय घेतलेला आहे. प्लॅस्टिक आणि कॅन्सर हा जो भयावह आजार आहे, त्याला मराठीत कर्करोग म्हणलं जातं. त्याचे अनेक प्रकार आहेत आणि सर्वसामान्य माणूस ह्या आजाराच्या विळख्यात कशा पद्धतीने गुंतत चालला आहे आणि छोट्या छोट्या गोष्टीतनं कसं ते कॅन्सरच्या पेशी शरीरात तयार होत आहेत आणि त्याच्या माध्यमं काय आहेत आणि कशा पद्धतीनं ते थांबवता येऊ शकतं, ह्याच्यावर आपण प्रकाश टाकतो आहे. त्याची इत्याभूत माहिती आपण त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करतो आहे. तर मित्रांनो, मी श्रीकांत राणे, आरोग्यविषयक व आहार मार्गदर्शक म्हणून आपण काम करतो आहे, आरोग्य सल्लागार म्हणून काम करतो आहे, वेलनेस कोच म्हणून काम करतो आहे. आपल्या चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर आपल्याला अशाच पद्धतीचे व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलला स्क्रीनवर येतील रोल करण्यासाठी आपल्याला ते नॉलेज मिळेल. जर सबस्क्राईब केलं नाही तर आपल्याला तो व्हिडिओ पाहता येणार नाही आणि आपल्याला ह्या सगळ्या गोष्टीची माहिती मिळणार नाही. त्यामुळं सबस्क्राईबला मराठीत म्हणायचं असेल तर आमच्या चॅनलची सदस्यता घ्या, सदस्य व्हा आणि मोफत व्हा. आपण हे नॉलेज देतो आहे, मोफत देतो आहे. ह्याचा बऱ्याचशा लोकांमध्ये फरक पडतो आहे. लोक पाहतायत, लोकांचे फोन येत आहेत आणि लोक पाहतायत. 80 ते 90 व्ह्यूज सहजासहजी किरकोळातल्या किरकोळ व्हिडिओचे आहेत. तुम्ही स्वतः पहा, 1500 व्ह्यूज कधी पूर्ण झाले महिन्याभरात. आपण हा चॅनल फक्त आपलं काम आणि आपले विषय ह्याच्यासाठी डिजिटल फाईल म्हणून बनवलेला आहे. चलो, काय हरकत नाही. सर्व दर्शकांचं अभिनंदन. ह्याच्यासाठी मी साधारणतः 2 ते 3 मिनटं घेतली, क्षमा असावी. आजचा विषय चालू प्लॅस्टिक आणि कॅन्सर ह्या विषयावर आपण आज प्रकाश टाकणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो, घरगुती वापरापासून ते पूर्ण हॉटेल लाईनपर्यंत प्लॅस्टिकचा वापर करणं टाळा. आज आपण पाहतोय प्लॅस्टिकच्या जे पण काही गोष्टी त्या जर गरम झाल्या किंवा गरम प्लॅस्टिकमध्ये आपण खाद्यपदार्थ ठेवले तर त्या प्लॅस्टिकमधून, मग ते पाण्याची बॉटल असू द्या किंवा तुम्ही एखादं पार्सल म्हणून त्या ठिकाणी भाजी घेता हॉटेलमधनं, पार्सल म्हणून तुम्ही चहा घेता, पार्सल म्हणून तुम्ही अन्नपदार्थ घेता, ते गरम प्लॅस्टिकमध्ये घेता. लिक्विड असेल, द्रव पदार्थ असेल तर तो गरम प्लॅस्टिकच्या पिशवीत घेता. तो गरम अतिउष्ण पदार्थ त्या प्लॅस्टिकमधले जे मायक्रो प्लॅस्टिक कण आहेत ते त्या अन्नपदार्थात मिसळले जातात आणि त्या मायक्रो प्लॅस्टिकमुळं जे काही त्याचे विषारी घटक आहेत त्यांची नावं मी तुम्हाला सांगतो. BPA म्हणजे बिस्फेनॉल आणि फॅथिलेट्स, हे 2 प्रकार आहेत, बिस्फेनॉल आणि फॅथिलेट्स. BP हे अतिशय विषारी घटक आहे त्या प्लॅस्टिकमध्ये आणि ते गरम झाल्यानंतर प्लॅस्टिकमधून बाहेर येते, थंड असल्यावर नाही. मग ह्याच्यामध्ये काय, तुम्ही प्लॅस्टिकच्या कपामध्ये चहा पिता, त्याला प्लॅस्टिकचं आवरण असतं. कडक उष्ण चहा 104 डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त, तो जर त्या कपात ओतला तर त्याचं ते प्लॅस्टिकचं आवरण असतंय, त्यातले हजारो मायक्रो प्लॅस्टिक कण त्या अन्नात जातात. आणि वारंवार जर तुम्ही त्या ठिकाणी त्या पद्धतीचा चहा पित असताल, ऑफिसमधली सरकारी ऑफिस असू द्या, प्रायव्हेट ऑफिस असू द्या, घ्या चहा, आणि ते आग्रह करून आपण घेतोय.
तर ह्याचा थोडा तुम्ही अभ्यास करा. थोडं हातात आपल्या स्मार्टफोन आहे, आपल्याकडे इंटरनेट आहे. हे प्लॅस्टिक कप कशापासून बनतो, हे गरम आणि प्लॅस्टिक, गरम उष्णता आणि प्लॅस्टिकचा काय संबंध आहे, त्यातनं मायक्रोप्लॅस्टिक हे काय आहे, मी जी नावं सांगतोय हे काय आहे, हे कशामुळं होतं आणि हे शरीरात गेल्यामुळं होतं काय. आपली प्रतिकारशक्ती चांगली असेल तर पांढऱ्या पेशी ह्या बाहेरच्या पेशींवर वार करून त्यांना संपवण्याचा प्रयत्न करतात. पण वारंवार तुम्ही जर ह्या गोष्टी इनटेक घेत राहिला तर ह्या बिस्फेनॉल आणि फॅथलेट्स हे जे प्लॅस्टिकमध्ये असलेले घटक आहेत, ह्या घटक शरीरामध्ये जाऊन ते आपल्या पेशींवर घात करतात आणि त्यांची अनियंत्रित वाढ होते. आपल्या शरीरामध्ये जे पांढरे पेशी आहेत ह्या संरक्षक पेशी आहेत आणि ते आपली प्रतिकारशक्ती म्हणून काम करतात. बाहेरच्या येणाऱ्या पेशींवर त्या अटॅक करतात आणि आपल्याला वाचवतात. तर ह्या पेशींवर हा विषारी गोष्टी त्यामध्ये हमला केल्यानंतर त्यांची संख्या वाढत जाते आणि पांढऱ्या पेशींची अनियंत्रित वाढ, कॅन्सर, कर्करोग ह्यामध्ये काय होतं, नुसता आजार आपल्याला माहिती आहे. कर्करोग तर काही लोकांना माहीत नाही, पण कॅन्सर माहिती आहे. ते एकच नाव आहे आणि त्याचे अनेक प्रकार आहेत. हाडाचा ब्रेस्ट कॅन्सर आहे, रक्ताचा आहे, विविध शरीरातल्या ज्या ज्या भागामध्ये तो जाईल आणि ज्या ज्या भागामध्ये त्याची अनियंत्रित वाढ होईल पांढऱ्या पेशींची, त्या भागामध्ये त्याचं वेगळं नाव आहे. पण कारणं तीच आहेत. तर भरपूर कारणं आहेत. पण प्लॅस्टिकमुळं कसा होऊ शकतो ह्या एकाच विषयावर घेतलं. का आता आपल्याला व्हिडिओ शॉर्ट बनवायचा असतोय, 10 मिनिटापर्यंत आपण प्रयत्न करतोय, पण आजचा व्हिडिओ जरा मोठा होणार आहे. आता आपण सविस्तर घेतोय, त्यामुळं कृपया तुम्ही ह्या सगळ्या गोष्टीकडे लक्ष द्या. ह्यामधून गरम पदार्थ तुम्ही त्या ठिकाणी प्लॅस्टिकच्या संपर्कात आणला तर तो अन्नात मिसळतोय. त्यातनं हजारो मायक्रो प्लॅस्टिक तुमचं BPA आणि फॅथलेट्स हे त्या अन्नपदार्थात मिसळलं जाते, ते आपण इनटेक करतोय. आणि ह्यामुळं होतंय काय, पांढऱ्या पेशींची अनियंत्रित वाढ व्हायला लागली. त्याचे स्टेज आहेत, फर्स्ट स्टेज, सेकंड स्टेज, थर्ड स्टेज आणि फोर्थ स्टेज. तर हे जितक्या उशिरा लक्षात येईल तेपर्यंत वेळ निघून गेलेली असते. आजकाल LIC च्या लोकांनी सुद्धा कॅन्सरवर उपाय म्हणून 1 कोटीच्या वरच्या LICच्या पॉलिसी काढल्या. तर कधीही कुणाला काय होऊ शकतं. पण एक सांगतो, तुम्ही हे जे मी आज मुद्दे घेणार आहेत ह्या मुद्द्यांवर तुम्ही अभ्यास केला आणि त्यापासून जर संरक्षण केलं तर तुम्हाला काय होणार नाही. पुढचा मुद्दा आहे, हे जे बिस्फेनॉल आणि फॅथलेट्स आहे हे गरम असल्यानंतर अन्नपदार्थात मिसळते. त्यामुळं हार्मोनचे जे असंतुलन होतं आहे त्यामुळं सर्व शरीरामधली यंत्रणा बिघडते आणि त्यामध्ये कॅन्सरच्या पेशींची वाढ होती. आता ह्यामध्ये आपण गरम पाण्याची बॉटल, आज आपण बाहेर पडलो का काय घेतो, बिस्लरी, काही पण. बिस्लरी म्हणजे गरम पाण्यातील बॉटलची एक कंपनी. अशा भरपूर कंपन्या आहेत, ॲक्वा वगैरे आहे, किनले आहे, लोकल भरपूर ब्रँड आहेत. ह्या ब्रँडमधलं ते जे प्लॅस्टिक एका बॉक्समध्ये किंवा एका प्लॅस्टिकच्या त्या गट्टावरण असते, त्यामध्ये 12 बॉटल असतात. ते शेकडोनी येतं आहे. एखाद्या कुठल्या तरी गरम पत्र्याच्या शेडमध्ये ते स्टोअर केलेलं असतं आणि जसा फ्रीजमधला साठा संपेल तसं ते बॉटल फ्रीजमध्ये, फ्रीजमधनं तुमच्याकडं थंड पाण्याची दे बॉटल ही आपली सगळ्यांची मागणी असते. आणि ह्याने होतं काय, त्या प्लॅस्टिकमध्ये उन्हामध्ये कडक ऊन आहे, अजून उन्हाळा वाढतोय, साधारणतः 38, 39, 40, 41, 42 पर्यंत वातावरणात वाढ होती, तापमानात वाढ होती. आणि ह्या तापमानामध्ये प्रवास करताना 4-4, 5-5 तास ते प्लॅस्टिक गरम जात होतं. प्लॅस्टिकची बॉटल गरम होती, त्याच्यातले मायक्रो प्लॅस्टिक त्या हजारो कण त्या पाण्यात मिसळतात आणि ते पाणी परत थंड होऊन फ्रीजमधनं तुम्ही घेता आणि पिता. बऱ्याचशा वेळेस आपण घेतलेली एखादी बॉटलची चव बघा खूप वेगळी लागते. 100% ते धोकादायक आहे. असं 20 रुपयामध्ये तुम्ही हा आजार विकत घेऊ नका. आणि हे वारंवार केलं, एखाद्या वेळेस ठीक आहे, तुमची प्रतिकारशक्ती चांगली असते, ते क्लिअर होऊन जाते. पण वारंवार जर ह्या गोष्टी होत असतील तर तुम्हाला धोका 100% आहे. आणि ह्या बाहेरच्या प्लॅस्टिकच्या मायक्रो प्लॅस्टिक आणि त्याच्यातले जे विषारी घटक आहेत हे शरीरात आल्यामुळं होतं आहे काय, तुमच्या शरीरामधल्या DNA मध्ये पण बदल होतो आहे, DNA, आणि त्यामध्ये कॅन्सरच्या पेशींची वाढ व्हायला लागते. तर गरम पदार्थ आणि प्लॅस्टिक गरम करणं टाळा. त्यामध्ये त्या प्लॅस्टिकमध्ये गरम पदार्थ नेणे टाळा. त्याच्यामध्ये हजारो मायक्रो प्लॅस्टिकचे कण आपल्या अन्नात मिसळतात आणि त्याने आपल्याला त्रास होतो. बरं, आता दुसरी गोष्ट आहे जे तुम्हाला नक्की काय करता येईल ह्यापासून वाचण्यासाठी. तर काही प्लॅस्टिकचा असा पण प्रकार आहे ज्यामध्ये BPA फ्री प्लॅस्टिक अशा पद्धतीचं सरकारचं नामांकन आहे, जे
रिसायकल बिनमध्ये वापरलं जातं. जर तुम्ही एखादी बॉटल घेतली माझाची वगैरे, आता आपण कुठल्या ब्रँडचं या ठिकाणी प्रमोशन करत नाही, पण त्यामध्ये रिसायकल बिन असते, असा त्रिकोण असतो 1 2 3. हे प्लॅस्टिक तुम्ही वापरू शकता, तो ब्रँड तुम्ही वापरू शकता. पण जे BPA युक्त आहे त्यामध्ये असा कुठलाही ब्रँड नसतो. जे लवचिक प्लॅस्टिक असते ते गरम केलं आणि त्यात अन्नपदार्थ असतील तर ते धोकादायक आहे. दुसरी गोष्ट आपण काय करू शकतो, स्टीलचं भांडं आणि काचेच्या गोष्टी वापरा. चहा पिण्यासाठी तुम्ही काय केलं पाहिजे, काचेचा ग्लास. पहिल्यांदा बघा ॲक्रेलिक ग्लास होते, ॲक्रेलिकच्या कप बशीत येत होतं, काचेचे ग्लास होते. आता ते गेलंय आणि ते प्लॅस्टिकचे कप आलेत आणि त्यानंतरच हा त्रास व्हायला लागला आहे. आज ज्याच्यापर्यंत माझा आवाज जातोय त्या प्रत्येक माणसाला जवळचा माणूस ह्या रोगानं गिळंकृत केला आहे. प्रत्येक जवळचा नातेवाईक, मित्रमंडळी, असा एक पण नाही की त्याच्या जवळमध्ये हा विषय. आजकाल लोक हे आजार झाला म्हणून सांगायला घाबरतात, लपून ठेवतात. त्याची कारणं दुसरी तिसरी नाहीत. ते व्यसन करत नव्हता, तो दारू गुटखा काय खात नव्हता, पण ह्या गोष्टी का होत होत्या, ह्या सगळ्या गोष्टी आपण त्या ठिकाणी समजून घेतल्या पाहिजेत.